मित्रांनो, सध्याची वेळ ही खूप महत्त्वाची आहे। प्रत्येक क्षणाचा हिशोब लावा। जितका वेळ वाया घालवाल तितकंच ध्येयापासून दूर जाल। विचार करा क्षणाक्षणाचा आणि खेचून आणा ध्येयाला। आता मागे हटण्याचा विचारच करू नका, कारण परतीचे दोर कधीच कापलेले आहेत। तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे रणी नये पाहो परतुनी। म्हणजेच युद्धासाठी रणांगणावर उभं राहिलं की शत्रूला धूळ चारल्याशिवाय मागे वळून पाहायचं नाही, अशी नीती असू द्या। मग कोणतीही गोष्ट तुमच्या यशामध्ये अडथळा बनणार नाही। वेळ तर बदलणार आहेच। राहिला प्रश्न नशिबाचा, तर ते तुम्ही स्वतः बदला। तुमच्या अनन्यसाधारण आणि अभेद इच्छाशक्तीला कोणीही पराजित करू शकत नाही। परीक्षेच्या या शेवटच्या टप्प्यात आत्मविश्वास खूप महत्त्वाची भूमिका बजावतो। बऱ्याच विद्यार्थ्यांना माझं होईल का, मी हे करू शकेल का, ही भीती सतत या काळात छळत असते। त्याचबरोबर किती जागा आहेत, किती विद्यार्थी आहेत याचा तर विचारच सोडा। जेवढ्या जागा आहेत ना, त्यातली एक जागा माझीच आहे असं ठणकावून सांगा स्वतःला। आपण वर्षभर नियमित अभ्यास केलाय, मेहनत घेतली, यावर विश्वास ठेवा। स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका। दिवसातून एकदा तरी स्वतःला सांगा की आपल्याला काहीतरी करायचं आहे। सलाम हा बोलून दाखवणाऱ्यांना नाही, तर करून दाखवणाऱ्यांना होतो। तेव्हा आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात आज कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलं। आणि लक्षात असू द्या, हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं, दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं, पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी, आणि एक्झाम मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर योग्य नियोजन, प्रचंड कष्ट आणि आत्मविश्वास असायला हवा। परिस्थिती, वातावरण, नशीब यांना दोष देत तर बसूच नका। हरणाऱ्यांना परिस्थिती एक कारण असते आणि जिंकणाऱ्यांना परिस्थिती एक संधी असते। जे काही करायचं आहे ते आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि मेहनतीवर करा। परिस्थितीत बदल तुम्ही यशस्वी झाल्यावर तर होतोच ना। छोट्या छोट्या अडचणींना अजिबात घाबरू नका। जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय जगण्याची मजाच येत नाही। अडचणी पण गरजेच्या आहेत जीवनात। मित्रांनो, रेसमध्ये धावणाऱ्या घोड्याला विजय काय असतो हे माहीत सुद्धा नसतो। त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनेमुळे तो जीवनाच्या आकांताने पळत असतो। जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त आणि विजय पक्का। त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी आणि जेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का। त्यामुळे सध्याच्या काळात जर अडचणी येत असतील तर समजून जा, आपला विजय निश्चित आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, नशिबाने चांगले होईल असे समजून नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला शरण जा। कर्तृत्वाची मनोभावे सेवा करा आणि जिद्द, कष्ट, स्वाभिमान याच्याशी मैत्री करा। बघा जीवन कसं बदलून जाईल। आणि एकदा जिंकण्याचे ध्येय मनात असेल तर हारण्याचा विचार पण येत नाही। ध्येय उंच आहे तर झेपही तितकीच उंच घ्यावी लागेल। तेव्हा हेच दिवस आहेत सर्वस्व पणाला लावून मेहनत करून रात्रीचा दिवस करण्याचे।